पावसाळ्यात जर तुम्हाला तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवायची असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. कारण आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत अशा कुठल्या गोष्टी की ज्या तुमची त्वचा पावसाळ्यात डॅमेज करू शकतात. नमस्कार, मी डॉक्टर मानसी पवार, कन्सल्टंट डर्मॅटोलॉजिस्ट अँड कॉस्मॅटोलॉजिस्ट. सगळ्यात आधी येते सनस्क्रीन न वापरणे. बऱ्याच वेळेला आपला असा समज असतो सनस्क्रीन म्हणजे फक्त उन्हाळ्यात वापरायची गोष्ट, तर असे नसून सनस्क्रीन आपण 12ही महिने वापरू शकतो आहे. जरी पावसाळा असला तरी सूर्यप्रकाश हा असतोच, त्यामुळे आपल्याला सनस्क्रीन वापरणे हे गरजेचे आहे. सनस्क्रीन निवडताना नेहमी आपण आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार निवडू शकतो आहे. त्याचा SPF सन प्रोटेक्टिंग फॅक्टर ॲटलिस्ट 30+ जो आहे तो असावा आणि PA रेटिंग 3+ असावे. आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार आपण सनस्क्रीन निवडू शकतो, कारण कळत न कळत ऊन आपल्या त्वचेला तिची चकाकी कमी करणे, टॅनिंग देणे, डार्कनिंग देणे, विजिबली डलनेस ऑफ स्किन हे त्रास जे आहे ते देऊ शकतं आहे. त्यामुळे सनस्क्रीन हे अगदी मॅन्डेटरी आहे. दुसरे येते मॉइश्चरायझर न वापरणे. मॉइश्चरायझर हा आपल्या त्वचेचा खरा मित्र की जो आपल्या त्वचेला सॉफ्ट अँड सफल ठेवायला, मऊपणा द्यायला खूप चांगल्या पद्धतीने मदत करतो. सो मॉइश्चरायझर ही अशी गोष्ट आहे की जी आपण 12ही महिने वापरू शकतो. मॉइश्चरायझर म्हटलं की बऱ्याच वेळेला असं असतं की मॉइश्चरायझर ही गोष्ट फक्त हिवाळ्यात वापरायची आहे, तर असं न होता मॉइश्चरायझर आपण 12ही महिने वापरू शकतो आहे. पावसाळ्यामध्ये आर्द्रता वाढते, त्यानुसार आपण आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार मॉइश्चरायझर आपल्या त्वचारोग तज्ज्ञांच्या मदतीने नक्कीच निवडू शकतो आहे. पावसाळ्यामध्ये बाहेरचे पदार्थ खाणे टाळणे. बऱ्याच वेळेला पावसाळा म्हटला की भजे, वडे, वडापाव, पाववडा, समोसे हे तळलेले पदार्थ खाण्याचा अगदी मोह होतो आणि आपण हे पदार्थ खातो. पण बऱ्याच वेळेला हे जर अगदी हायजेनिक नसेल तर जंतू संसर्ग होऊन बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचा धोका असतो आणि त्याच्याने त्वचेलाही हानी होते. तसेच आपण म्हणू शकतो की पुळ्या, ज्याला आपण मराठीमध्ये पुळ्या किंवा तारुण्य पिटिका असं म्हणतो, ॲक्ने वल्गॅरिस नावाची जी कंडिशन आहे ती ट्रिगर व्हायला तेलकट पदार्थ नक्कीच मदत करतात. सो ज्यांच्यामध्ये पुळ्यांची टेंडन्सी आहे त्यांच्यामध्ये पुळ्या वाढणे आणि ज्यांच्यामध्ये पुळ्यांची टेंडन्सी नाहीये त्यांच्यामध्ये सुद्धा पुळ्या येऊ शकणे हे देखील याच्याने होऊ शकते. त्याच्यामुळे शक्यतोवर हे पदार्थ खाणे टाळावे. पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळेला पाण्याचं प्रमाण कमी घेतलं जातं. मग यामध्ये कारणंही तशीच असतात की जसं पावसाळ्यातलं आर्द्र वातावरण, यामुळे बऱ्याच वेळेला तहान देखील कमी लागते किंवा वातावरणामुळे असं देखील होतं की युरिनची फ्रिक्वेन्सी वाढते, त्यामुळे जाणून बुजून बऱ्याच वेळेला पाणी कमी पिणे असे देखील होऊ शकते. पण हे असे झाल्यामुळे त्वचा ड्राय होणे, निस्तेज दिसणे, स्किन बॅरियर तिचा डॅमेज होणे किंवा त्वचा थकलेली दिसणे अशी लक्षणं दिसू शकतात. त्यामुळे आपण नेहमी दिवसभरातून 2 ते 3 लिटर पाणी घेतले पाहिजे. सिंपल आहे की जे आपण खातो पितो, जे आपल्या स्किनवर रिफ्लेक्ट होते, त्याच्यामुळे आपला फोकस नेहमी डाएट हाच असावा. सो त्याच्यामध्ये डाएट जर आपण म्हटलं तर जेवणामध्ये सगळ्या पालेभाज्या, सगळ्या फळभाज्या आणि अगदी रोज एक फळ, मग ते कुठलंही आलं तरी पण आपल्याला चालतं. आणि ज्या वेळेला असं आपण करतो त्यावेळेला ती त्वचा अधिक खुलून आणि सतेज दिसू शकते आहे, चमकदार दिसू शकते. लक्षात ठेवा की योग्य आहार आणि योग्य लाईफस्टाईल हीच खरी चमकदार त्वचेची गुरुकिल्ली. पुढचे येते ओले कपडे घालणे. बऱ्याच वेळेला पावसाळ्यामध्ये आपण कधी कामानिमित्त किंवा कधी स्वतःहून देखील पावसाचा आनंद घेण्यासाठी भिजतो आणि बऱ्याच वेळेला जर असं झालं की कपडे ओले राहिले तर फंगल इन्फेक्शन याचा धोका वाढू शकतो.
फंगल इन्फेक्शन, ज्याला आपण रिंगवर्म असं म्हणतो, हे एक प्रकारचं बुरशीचं इन्फेक्शन आहे, ज्यामध्ये गोल रिंगणासारखे चट्टे येतात आणि जे प्रचंड खाजवतात, ज्याची सुरुवात एका बारीक पुडीने होते आणि मग नंतर गोल चट्टा येतो, ज्याची कडा उंच असते आणि कडेला पुळ्या येतात आणि हळूहळू हे इन्फेक्शन वाढत जातं आणि हे संसर्गजन्य असतं. त्यामुळे याला आपण नेहमीच त्वरित ट्रीटमेंट, योग्य डायग्नोसिस, योग्य ट्रीटमेंट करून याला पूर्णपणे बरे करणे, त्वचारोग तज्ज्ञांच्या मदतीने बरे करणे हे खूप जास्त गरजेचे असते. हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि अजून अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.